आता आपण घरी जाणार. सगळ्यांना टाटा करायचं. मॅम, आपल्या हॉस्पिटलच्या प्रथेप्रमाणे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला ही भेट. मॅडम, आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. चला चला, उशीर होतोय. बाळाला पण करमत नाही आता. चला चला. मस्त गंडवलं विक्रांतने मला. माझं सगळं प्लॅनिंग फसलं. आय एम सॉरी मोनिका, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. घरी गेल्या गेल्या आजींना बोलवून घ्यायचं. हट्टच असा करायचा ना की ते नाही म्हणूच शकणार नाही. आजी, तुम्ही इथे? तू माझी सारखी आठवण काढत होतीस ना, मला उचक्या लागत होत्या. म्हटलं इथे येऊन उभं राहावं आणि तुला सरप्राईज द्यावं. काय ग, तुला वाटलं नव्हतं ना आम्ही असे येऊ म्हणून? तुझ्या चेहऱ्यावरनच कळतंय तुला किती आनंद झालाय ते. आम्हाला बाळ बघू दे ना. हात नाही लावायचा. लहान आहे की नाही ते. आम्हाला सुद्धा काही सांगितलं नाही तो तुम्ही. अहो, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर ते तुमच्या तोंडातून निघालं असतं आणि मोनिकाला कळलं असतं. सलीम, नमस्कार. नमस्कार. ये बस. हो, थँक्यू. हे गोड बाळ घरी आलं म्हणून काहीतरी गोड आणलंय. आता काय म्हणतीये छोटी परी? छोटी परी तिच्या आई बरोबर झोपली. अगं नाही, असू दे. काय, बाळाच्या शेड्यूल प्रमाणे आईला सगळं ऍडजस्ट करायचं असतं. म्हणजे बाळ झोपलं ना की आईनी पण आराम करायचा. तेवढाच वेळ मिळतो. पण आता बरी आहे दोघांची तब्येत? अगदी. अहो, आता बाळ म्हटल्यानंतर थोडी कुरकुर चालणारच ना. नाही, कधी कधी आपल्याला वाटतं बरं का की ती कुरकुर विनाकारण, पण बऱ्याच त्यांच्या पोटात दुखत असतं म्हणून त्यांना त्रास होत असतो. तुला बरं हे माहितीये? हो, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे बाळाचं जर पोट दुखत असेल ना तर एखंड उघडायचं आणि त्याच्या पोटावरती लावायचं. आराम पडतो. तुला हे सगळं कुणी सांगितलं? माझ्या आईने. म्हणजे गप्पांच्या ओघात तिच्याकडनं या गोष्टी कळाल्या. म्हणलं लक्षात ठेवू, कधीतरी उपयोगी पडेल. आणि समजा आज माझ्या उपयोगी नाही पडलं तर बाळाच्या मावशीच्या उपयोगी पडू शकतं ना. बस तू मी चहा आणते. अगं नको, चहा नको मला. तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं मानसी? आता निघतच होते. ओके, मग मी सोडतो तुला. अरे काहीतरी खाऊन जा. नको नको, माझं खाणं झालंय.
म्हणजे काय, रोज सकाळी आमच्या घरी एक इडलीवाला येतो, त्याच्याकडची इडली हाच माझा ब्रेकफास्ट आहे रोज. अगं बाई, चला निघूया. आणि आजोबा काय ना, मी इथे एकटाच असतो. तुम्हाला कधी काही लागलं, कशाची गरज पडली तर मला प्लीज बोलवून घ्या, संकोच करू नका. हो, म्हणजे आता तर आपली ओळखही झाली आहे, आणि मदत करण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी कुठलं नातं असायलाच लागतं असंही काही नाही ना. निघूया. हो. येतो. बाय. हॅलो मॅम. हॅलो. हा, मी निघू मग. बाय. बाय. विक्रांत असेल का? हो, म्हणजे फ्री असेल तर भेटून जातो. तू थांब, मी पाठवते त्याला. ओके. सर तुम्ही बसा ना. हो, थँक्स. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नाही, मला काही नको, थँक्यू. हाय. हाय. ऍक्च्युली मी मानसीला सोडायला आलो होतो. म्हटलं तुला वेळ असेल तर तुलाही भेटून जावं. तुला न भेटता गेलो असतो ना तर मला खूप राग आला असता स्वतःचा. तुला राग आला असता की नाही ते माहित नाही, पण मला तुझा राग नक्कीच आला असता. हो, म्हणजे तुलाच कशाला, मी तर छोट्या परीला, तिच्या आईला सुद्धा भेटायला गेलो होतो, पण त्या आराम करत होत्या. तू घरी गेला होतास? बरं ऐक ना, माझं एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. हा बोल ना. मला आज संध्याकाळी तिला भेटायचंय, मानसीला. पण मी तिला सांगितलं नाहीये, तर मी नेमकं काय करू? म्हणजे तिला सांगू का सरप्राईज देऊ? मला प्लीज सांग ना यार, मला नाही कळत. नाही, मी तुला हे विचारतोय कारण तुला माहिती असेल की ती नेमकी किती वाजता फ्री होणार आहे, आणि ते तू ठरवू शकतोस ना. सो प्लीज मला काहीतरी सांग ना. संध्याकाळी? हो. तुला जर शक्य असेल तर आज आपला कॉफी सेशन करायचा? ऑफकोर्स करूया ना, पण काही टेन्शन नाही ना? सध्या तरी माझ्या आयुष्यात टेन्शन नाही असं होऊ नाही शकत, आणि म्हणूनच असे काही क्षण मला हवेसे वाटतं. कॉफी आणि थोड्याशा गप्पा. ठीक आहे, तू एक काम कर, मी 6 वाजेपर्यंत तिला फ्री करतो. ओके? ओके. हो हो, तू एक्साइटमेंट मध्ये लगेच तिला सांगू नकोस. नाही. तू एक 5-5:30 ला कॉल कर. ओके? ओके ओके फाईन. 5-5:30 वाजता मी फोन करतो. फाईन. पण तिचा संध्याकाळचा काही वेगळा प्लॅन असेल तर? मी आहे ना, म्हणजे तिचा काही प्लॅन असेल तरी तो आपोआप कॅन्सल होईल. तथा असतो. थँक्यू. यू वेलकम. बाय. बाय. ये सरप्राईज. सलील, तू कसा काय? हा, म्हटलं दिवसभराची माझी कामं संपवता माझी एनर्जी, माझं स्माईल असं संपत चाललं होतं. म्हटलं स्माईल जर रिचार्ज करायचं असेल तर मानसीला भेटलंच पाहिजे, कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, म्हणून मग मी इकडे आलो. पण ऍक्च्युली आमचं काम येतं मध्ये, पण आज तिचं काम संपलंय. मनू, तयार तर दिसतेस तू. मग गेली का नाहीस विक्रांतबरोबर? ताई प्लीज शांत बसशील? तुमचं भांडण वगैरे झालंय का? नाही. मग थांबला का नाही तो तुझ्यासाठी?